हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वरा, आकाश पृथ्वीचा निर्माण करतो, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो. तो महान परमेश्वर आहे. तुझ्या वचनात आणि तुझ्या मार्गात चालणाऱ्या प्रत्येकांना तू आशीर्वाद कर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया हालेलुया. रोमकरास 5 अध्याय वचन 5. आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणाला आपल्याला दिलेल्या पवित्र आत्मेच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव चाललेला आहे. हालेलुया. आपल्या अंतःकरणात जर देवाच्या प्रीतीचा जर वर्षाव झालेला असेल तर देवाची कृपा तुमच्यामध्ये काम करणार आहे. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला दिसतो का? हालेलुया. आणि जर खरोखर देवाच्या प्रीतीचा जर वर्षाव झालेला असेल तर देवाची कृपा तुमच्या जीवनामध्ये उतरेल आणि देवाच्या आशीर्वादाने तुम्ही सगळे आशीर्वादित होतील. हालेलुया. म्हणून देवाचा आशीर्वाद जो पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला मिळणार आहे तो कशा प्रकारे पवित्र आत्मा तुमच्यात काम करणार आहे. हालेलुया. म्हणून वचन आणि शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यातून पवित्र आत्म्याच्या द्वारे एक शक्ती मिळवायची. हालेलुया. प्रेषित 5 अध्याय 32 वचन. या गोष्टीविषयी आम्ही साक्ष आहोत. देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिलेला आहे तुम्ही साक्ष आहे. हालेलुया. जेव्हा पवित्र आत्मा आपल्याला मिळालेला असला तर आपण त्याचे साक्ष होतात आणि त्याच्याद्वारे आपल्या जीवनात एक अभिषेक आणि एक सामर्थ्यिक शक्ती निर्माण केली जाते. हालेलुया. आपण साक्ष कसे बनायचे, पवित्र आत्म्याविषयीची सुवार्ता कशा प्रकारे आपल्याला मिळाली पाहिजे आणि पवित्र आत्मा म्हणजे नक्की कोणता आत्मा आहे? हालेलुया. शांती, समाधान आणि अभिषेक आणि आशीर्वाद याचा तो आत्मा आहे. आणि हा आत्मा जेव्हा आम्हाला मिळतो तेव्हा त्या आत्म्यामध्ये आनंद आणि सामर्थ्य प्राप्त होत असते. हालेलुया हालेलुया. कारण देवाने जो आत्मा दिलाय तो आत्मा आपल्याला कशा प्रकारचा दिलाय हे आपल्याला शिकायचं आहे. हालेलुया. आणि त्यानंतर आपण देवाच्या उपस्थितीमध्ये राहायचं आहे. प्रेषित 2:17. देव म्हणतो शेवटल्या दिवसात असे होणार की मी मनुष्य मात्रावर मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि तेव्हा तुमचे पुत्र तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. हालेलुया. आपले वृद्धास लोकांना कधी कधी स्वप्न पडतात, बरोबर. दृष्टांत पण येते. कधी कधी आपले मुलं कार्य करतात तेव्हा त्यांच्यामध्ये दृष्टांत येतो की प्रभूने मला असं दर्शन दाखवलेलं आहे. हालेलुया. कारण शेवटच्या काळात, आता या शेवटच्या काळामध्ये शेवटच्या गोष्टीमध्ये येशू ख्रिस्तावर आपली श्रद्धा आणि विश्वास आणि भरवसा ठेवला पाहिजे. हालेलुया. आणि जर शेवटच्या काळामध्ये शेवटच्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. हालेलुया. जो शेवटचा काळ येशूने आपल्यासाठी ठेवलेला आहे. हालेलुया. आता या शेवटच्या काळामध्ये लूक 18:8 मध्ये माणसाचा विश्वास राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो तो त्यांचा न्याय लवकर करेल. जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल का? आता तुम्ही विचार करा, कितीतरी लोक आहे ते प्रार्थनेमध्ये आपलं जीवन घालवत नाही, त्यामुळे लोकांचा विश्वास देवावरचा उडला गेला. हालेलुया. म्हणून तो काय सांगते, तू येशू येणार तेव्हा आपल्याला विश्वास पहिला ठेवायचा आहे की माझा देव आहे, माझा परमेश्वर आहे, माझा अभिषेक आहे, माझा आशीर्वादित हा देव आहे. हालेलुया. तर त्याप्रमाणे मला त्याच्यामध्ये चालायचं आहे, त्याच्यात वागायचं आहे, त्याच्यामध्येच परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव प्राप्त करून घ्यायचा आहे. हालेलुया. शेवटल्या दिवसात, शेवटल्या काळात तशा घटना होणार आहे आणि या शेवटच्या काळामध्ये शेवटच्या गोष्टी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या द्वारे जोडायच्या. हालेलुया. जर शेवटचा काळ तुम्हाला सापडला त्या काळामध्ये तुम्ही आध्यात्मिक गोष्टी पहिल्या घ्यायच्यात
त्याच्यातून पॉवर मिळवायचा. हालेलुया. जो देवाशी एक आहे तर देव त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करते, आनंद देते आणि शांती देते. हालेलुया. कारण देवाद्वारे तुमचं जीवन आहे, देवाद्वारे तुमचा मार्ग आहे. रोमकरास 8:9. परंतु जर तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे, तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहे. आपल्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करते, तो देहाच्या अधीन नाही तर आत्म्याच्या अधीन आहेत. हालेलुया. म्हणजे येशूच्या आपण अनुकरणामध्ये राहतात. संत पौल सांगतो कोरिन्थीकरास 11:1 जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तो ख्रिस्ताचा नाही. आपल्याला ख्रिस्ताचा आत्मा जर मिळाला नाही तर आपण ख्रिस्ताचे नाही. ख्रिस्ताचा आत्मा ख्रिस्ताची सेवा आणि ख्रिस्ताचं काम करतो. हालेलुया. जो ख्रिस्ताचा आत्मा प्रत्येक माणसाला जेव्हा मिळतो तेव्हा ख्रिस्त त्याच्याद्वारे ख्रिस्ताची ओळख देत असते. म्हणून आम्हाला ख्रिस्ताचा आत्मा मिळालाय तर ख्रिस्ताची सुवार्ता गाजलीच पाहिजे आणि त्याच्याद्वारे पवित्र आत्मा आम्हाला मिळवला पाहिजे. जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, जसा मी ख्रिस्ताच्या अनुकरण करणारा आहे तसे तुम्ही सुद्धा माझे अनुकरण करणार, तसे माझे अनुकरण करणारे व्हा. हालेलुया. पौलाने काय सांगितलं, जेव्हा तो ख्रिस्ताची सुवार्ता गाजत होता, जसा तो ख्रिस्ताच्या आज्ञात राहिला तसे त्याने सांगते जे त्याला शिकवत होते त्यांना तो तसं सांगत होता. आता आम्ही बी तुम्हाला शिकवतो, तुम्हाला पण तेच सांगतो की जसं मी ख्रिस्ताच्या आज्ञात ख्रिस्ताची सुवार्ता सांगत आहे तसं तुम्ही पण ख्रिस्ताच्या सुवार्तेकडे वळा. हालेलुया. तुम्ही पण तेच पाळा आणि त्याच्यातून तुम्हाला पवित्र आत्मा मिळवता येईल असं तुमचं जीवन आनंदी व सामर्थ्यिक तयार करा. हालेलुया. कारण वचन नेहमी तुम्हाला शिकवणार आणि मार्गदर्शन करणार. हालेलुया. रोमकरास 8:4. ह्यात उद्देश हा की हा उद्देश आहे की जे आपण देहाच्या स्वभावाप्रमाणे नव्हते तो आत्म्याप्रमाणे चालतो. त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. नियमशास्त्राचं जे आचरण दिले ते पूर्ण झालं पाहिजे. आपल्याला एकदा नियम दिले, मोशेला 10 आज्ञाचं नियम दिलं, बरोबर. ते 10 आज्ञा त्याला घेतल्या तेव्हा त्या 10 आज्ञामध्ये त्यांनी कार्य केलं. हालेलुया. ना लोकांना ते 10 आज्ञाचीच शिकवण दिली. तुम्हाला ना मला पण हेच पाहिजे की आम्हाला ज्या काय आज्ञाने जे शिक्षण दिले ते घेता आलं पाहिजे, तेव्हा आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये प्रवास करू शकतो. हालेलुया. देवाने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे आणि ते दिल्यानंतर देवाची जी उपस्थिती आणि देवाची कृपा आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. हालेलुया. आता तुम्ही आहे तिथून गेले घरी कामाला धंद्याला यायला लागणार, पण कोणाला घरात जाऊन पहिले एक सुवार्ता सांगणार का? नाही का? पहिले सांगतात नाही. हालेलुया. मग तुमची प्रगती कशी होणार? तुम्ही एक काम करा, बोटीची मासली आणा आणि घरी आणून ठेवा. ती कोणालाच देऊ नका. पैसे येतील का? हा, त्याच्याविषयी लगेच बोलतात नाही. नाही तर असं बोलले ना, आता गुजरातवरून मासली येतील, घरी ठेवा, चालेल? हालेलुया. मनुष्य जीवनामध्ये काही गोष्टी शिकतो आणि काही गोष्टी शरीराच्या गोष्टीसाठी मनुष्य सगळं काय करू शकतो, पण स्वर्गात आत्म्याच्या द्वारे काय करायचं आहे त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. हालेलुया. म्हणून देव तुम्हाला काही ना काही गोष्टी शिकवतो किंवा काहीतरी मार्ग सांगतो किंवा काहीतरी त्याच्याद्वारे गुण देतो. हालेलुया. देवाच्या वचनात तुम्हाला राहायचं आहे आणि त्याच्याद्वारे तुमचं जीवन परिवर्तन करायचं आहे आणि तुम्हाला समाधान आणि शांती राहायचं. हालेलुया. तर कोरिन्थीकरास पहिल्या पत्रामध्ये 2:10-16 वचन घेऊया. कारण देवाने त्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले. आपला आत्मा जो आहे, म्हणजे जो आपल्याला आत्मा जो दिलेला आहे देवाने, तो सर्व गोष्टींचा देवाच्या ग्रहण गोष्टीचाही तो शोध करतो. हालेलुया. आत्मा ही देवाच्या ग्रहण गोष्टीचा शोध करतो.
देवाने मला काय सांगितले, देव मला काय सांगतो, देव मला काय देतो, काय देणार आहे, याविषयी आम्हाला मनचिंतन करायचं आहे. वचन 11. मनुष्याच्या ठायी बसणारा मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा त्या माणसाच्या गोष्टी ओळखणारा कोण आहे? मनुष्यात कोण आहे? हालेलुया. तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा तशा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी देवाच्या आत्म्याशिवाय कोण नाही. आता आपण देवाच्या गोष्टी कोण ओळखू शकतो? ज्याला आत्मा देवाचा मिळालाय तोच. हालेलुया. देवाच्या आत्म्याकडे लक्ष द्या, मग देवाचा आत्मा तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला पॉवर आणि सामर्थ्य मिळेल. कारण देवाच्या आत्म्याने माणसाचं जीवन परिवर्तन होते. वचन 12. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा देवापासून निघणारा आत्मा मिळाला. मिळालेला आहे. आता देवापासून जर आत्मा मिळाला तर देवाच्या गोष्टी मिळेल. हालेलुया. मला देवाचं वचन सापडलं तर देवाच्या गोष्टी बोलतील. योहान 3:31 वचन घे. योहान 3:31. जो वरून येतो जो वरून येतो तो सर्वांचा वर आहे. जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे. तो अनेक गोष्टी करतो. तो स्वर्गातून येतो. तो सर्वांच्या वर आहे. पृथ्वीचा आहे तो अनेक गोष्टी करणार आणि स्वर्गाचा आहे तो बायबल घेणार असं. तर आपल्याला शिकायचं आहे की देवाने आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत. शमूएल 1:9-6 वचन. 1 शमूएल 9 वचन 6. तेव्हा तो त्यास म्हणाला पहा या नगरात देवाचा माणूस राहत आहे. त्याची लोकात मोठी मानमान्यता आहे. आपल्या इकडे जास्त आहे. हालेलुया. काय सांगते? या नगरात एक कोणतरी देवाचा मनुष्य राहत आहे. त्याला केवढा मान सन्मान आहे. इकडे काय माहिती, मान मोठी माहिती. हालेलुया. बायबल शिकवते देवाची व्यक्ती जर कुठेतरी आहे तर त्या लोकांचा मान सन्मान केलाच पाहिजे. पण आपल्या लोकांमध्ये तो समाज तसा नाहीये. हालेलुया. त्या काळामध्ये तिथे तसे देवाचा माणूस कोणतरी राहतो तर त्याला शोध करत करत लोक येतात. हालेलुया. आणि मग शोधून त्याला काहीतरी आपल्या विनंत्या सांगतात. मग ते प्रभूच्या नावात प्रार्थना करतात. तेव्हा त्यांच्या सर्व इच्छा आणि गरजा पुऱ्या केल्या जात असतात. तो जे काही सांगतो ते सगळे घडून येते. चला आपण तिकडे जाऊ. कोण येत नाही इकडे. सगळं घडते तेवढ्या पुरते स्वार्थी लोक आहेत. आहे का नाही? हालेलुया. तसंच आहे. त्याने काही सांगितले जे काय तो सांगतो ते सगळे घडून येते. चला आपण तिकडे जाऊ. पण येतात का? बायबल कशा प्रकारे आपल्याला शिकवते हे शिकायचं आहे. पवित्र आत्मा नेहमी पाहिजे. म्हणून रिट्रीटमध्ये सगळं वचन, सगळं शिक्षण, सगळं मार्ग मिळते. अर्धा तासाची प्रार्थना जरी 40 मिनिटाचं प्रवचन झालं बस झाला. कंटाळा येतो. परमेश्वरची प्रार्थना निरंतर आहे ना. बायबलचे सर्व खजिने त्याच्यात लपलेले आहेत. जसं शरीरासाठी तुम्ही एक प्लेट भरतो आणि घास घेतात, त्याच्यात कितीतरी दाणे असतात, तसं वचनं सुद्धा एक पवित्र आत्म्याच्या द्वारे ही दानं आहेत. आणि ही दानं म्हणजे एक वचन. हे वचन हे माणसाला आत्मिक भोजन देते. मग तेवढं त्या माणसाला समाधान आणि शांती मिळते. हालेलुया. कारण देवाच्या व्यक्तीकडे जीवन असते ते परमेश्वराने दिले आणि त्या भागामध्ये त्या लोकांना परिस्थितीचा मार्ग देतात. हालेलुया. आता इकडे एक अरणा आपली ग्रामपंचायत आहे, तिकडे आगाशी ग्रामपंचायत आहे. तर अरणाची लोक आगाशी ग्रामपंचायत गेले तर तुमचे काही गोष्टी पुऱ्या होतील का? कशाला नाही होणार? कारण त्यांना हद्दच तेवढी या भागाची दिलेली आहे. आणि आगाशीतले लोक अरणाच्या ग्रामपंचायतमध्ये जातील, देतील का? हालेलुया. तर आपल्याला एक शिकायचं आहे की देवाने आपल्याला जे चांगलं शिकवले, एक मार्गदर्शन केलेलं आहे, एक अनुभव दिलेले, ती घ्या. आजचा दिवस एक आनंदाचा दिवस आहे. फिलिपिकरात 4:4 मध्ये जो पवित्र आत्म्याचा दिवस असते तेव्हा आनंद झाला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि आनंद कसा? मग ज्या वेळेला तुम्ही मग एक गाणं घ्या, आनंद व्हा, किती आनंद व्हा. कशामध्ये? माहिती नाही.
नुसत्या असतात. हालेलुया. कारण मी गाणं नाही गायचं, मी फक्त वचनच द्यायचं. हालेलुया. हालेलुया. माझा आवाज काढलेला प्रभूने दिलेला तो आवाज जर तुम्ही बघितला ना तर तुम्हाला तिथे स्पर्श होईल. हालेलुया. कारण मी गाणं बोलत नाही. मी येशूला ज्या दिवशी सांगितलं, ज्या दिवशी तुमची इच्छा पुरी होईल. आता मी काहीतरी गाणं बोल लागलं ते सगळे कोलगेटचे ॲडव्हर्टाईज दात काढून बसतील. हालेलुया. कारण ते नाही. बघा मी गाणं पण लिहिलेलं होतं माहिती आहे ना, मरणारे मरणार तू सुद्धा मरणारे मी सुद्धा, आहे का नाही. चला चला आपण पश्चाताप करू. हालेलुया. 3-4 गाणी लिहिली आणि बोलला आपण दुसऱ्याकडून ते होत नव्हती, कारण त्यांना पवित्र आत्मा मिळाला नाही, त्यामुळे ती गाणी त्यांच्यामध्ये मजबूत बसत नाही. हालेलुया. प्रत्येक शिक्षण पवित्र आत्म्याच्या द्वारे शिकायला मिळते. कोरिन्थीकरास पहिल्या पत्रात 12:7 पासून आपण बघूया परमेश्वर आपल्याला कसं दान देत आहे. बघा, तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी ते एकेकाला होते, कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यात विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच आत्म्यात निरोगी करण्याची कृपादान, म्हणजे रोगातून मुक्त करण्याची कृपादान, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्म ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती. आपण भाषा बोलतो, प्रत्येक भाषा येतात. हालेलुया. आता काही गेलता गो आईला गेलता, हा ही पण एक भाषा आहे, बरोबर. हिंदी, मराठी, इंग्लिश सगळ्या प्रकारे, अरबी भाषा, केफा जैन म्हणजे बरा आहे असं. हालेलुया. तर बऱ्याचशा भाषा या तुम्हाला परमेश्वर देतो, कारण प्रेषितांच्या कृत्या 2 अध्यायामध्ये परमेश्वरने भाषेचा अर्थ त्यांना शिकवला तिकडे. हालेलुया. आणि उत्पत्ती 11 अध्यायामध्ये गोंधळ झालेली भाषा एकत्र आणून दिली. मग ते सांगतात द्राक्षरसाने मस्त झाले. पवित्र आत्मा ह्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2 अध्यायामध्ये तो पवित्र आत्मा लोकांना मिळाला आणि पवित्र काम करण्याची त्याला शक्ती दिली, अनुभव दिले आणि त्याला मार्ग पण दिले. पवित्र आत्मा आपल्या शरीरात पाहिजे. मग ही सगळ्यांना तुम्हाला दानं दिल्यात, ती दानं कशी वापरायची. हालेलुया. त्यानंतर आपण एशिया 11:2 परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा, समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराचा ज्ञानाचा व भयाचा आत्मा. हालेलुया. वो आपल्यावर तो आला पाहिजे. परमेश्वराची भीती माणसाच्या जीवनात उतरली पाहिजे. जर परमेश्वराची भीती माणसात नाही तर त्याला पवित्र आत्मा मिळणार नाही. हालेलुया. आता आपण 4 दिवसाची रिट्रीट घेतली, आता खाटलं घेतील आणि घरी निघून जातील. अशा परिस्थितीचा आपले विचार आणि आपले मार्ग तयार होतील. हालेलुया. पण आम्ही हा विचार करणार नाही की प्रभूचं राज्य, प्रभूची सुवार्ता, प्रभूचा प्रचार किती ठिकाणीपर्यंत पोचला पाहिजे. मी आज 4 दिवसात जी मेहनत केली ती मेहनत मला स्वर्गाच्या राज्यासाठी ठेवली पाहिजे. हालेलुया. जर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं, योहान 17:3 वचन दिले, सार्वकालिक जीवनाचा शोध कर. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जे एकच खरा देव, त्या तुला ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. एकाच देवाला ओळखा, 1000 देव बघू नका. हालेलुया. आता तुम्हाला मेंढपाळ पाहिजे असेल, योहानमध्ये 10 अध्यायामध्ये एकच मेंढपाळ पाहिजे. नाहीतर मेंढपाळ तुम्ही बदलायले, इकडे तिकडे ते चाललं, तिकडे चाललं, तिकडे चाललं,
तुम्हाला योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4 अध्यायामध्ये दिले आत्म्याची ओळख पाहिजे. जतपर्यंत तुम्हाला आत्म्याची ओळख नाही तिथपर्यंत तुम्हाला कुठे प्रार्थनेला जाता येणार नाही. हालेलुया. तो आत्मा देवापासून आहे का? तुमचा विश्वास जर देवावरच नसेल तर तुम्ही माणसावर काय विश्वास ठेवणार? हालेलुया. कारण माणसावर जेव्हा विश्वास ठेवतात तेव्हा मनुष्य काहीच कामाचा नसतो. मत्ते 10:17 माणसाच्या बाबतीत सावध राहा. हालेलुया. आम्हाला परमेश्वरावर श्रद्धा ठेवायचा आहे, विश्वास ठेवायचा आहे आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आमचं जीवन आम्हाला आनंदित करायचं आहे. त्याच्याद्वारे आम्हाला परमेश्वराची कृपा बनवायची आहे. हालेलुया. जो जो वचनात आहे, शिक्षणात आहे, नियमात आहे आणि सामर्थ्यात आहे त्यालाच परमेश्वर कुठेतरी त्याचे मार्ग त्याला शिकवत आहे. आणि जर त्याच्या मार्गात तो चालतो त्याला पवित्र आत्मा मिळतो, अभिषेक मिळतो आणि शांतीचा मार्ग मिळतो. हालेलुया. पवित्र आत्मा पाहिजे. पवित्र आत्मा असल्यावरच तुम्ही पवित्र कार्यामध्ये वळणार. तुम्हाला काय माहिती, तिकडे प्रार्थना केली तिथे दुष्ट आत्मा उभा आहे, तो दुष्ट आत्मा तुम्हाला दुष्ट कल्पना दुष्ट विचारामध्ये नेऊन टाकणार. मग तुम्ही तिकडे गेले तुम्हाला वाटतं अरे पवित्र आत्म्याचं कार्य करतो. ते पवित्र आत्म्याचं कार्य आहे का? त्याचं जीवन परिवर्तन आहे का? हालेलुया. त्यांचं मन परिवर्तन आहे का? हालेलुया. पवित्र शास्त्र जे आहे ते समजून घेतलं पाहिजे. पवित्र शास्त्र प्रभू येशूने आजच्या काळात भविष्यवाण्यामध्ये खोटे ख्रिस्ती खोटे संदेश ते पण उत्पन्न केलेले आहेत. हालेलुया. मग तुम्हाला नक्की कोण खरं आहे कोणता खोटा आहे? खऱ्याला आपण खोटं बोलणार आणि खोट्याला खरं सांगणार. हालेलुया. आज जे लुटतात त्यांच्या मागे जास्त आणि जे सत्य जीवन जगतात त्यांच्या मागे कमी लोक आहेत. कारण का? त्यांना योहान 8:32 सत्य समजेल, सत्य त्यांना बंधनातून मुक्त करेल. सत्य ज्या दिवशी आता आपल्या खिशातले सगळं पैसा संपला शेवटी प्रभूच्या सानिध्यात आणि राहावं लागेल. जे परमेश्वरचे सेवक आहेत ना, जे परमेश्वरचे कार्य करतात त्याला परमेश्वर कोणत्या गोष्टीची त्याला कमी नाही पडणार. कारण स्तोत्रसंहिता 23 अध्याय 1-6 वचन दावीद सांगतो परमेश्वर माझा मेंढपाळ, मला काही कमी पडत नाही. हालेलुया. आता तो परमेश्वराच्या बरोबर आपलं नातं जोडून बसलेलं आहे. हालेलुया. स्तोत्रसंहिता 51 अध्यायामध्ये दावीद पापाविषयी बोलतो. हालेलुया. मी आईच्या गर्भात असतापासूनच पापी आहे 5व्या वचनामध्ये सांगते. आणि 11व्या वचनामध्ये तो सांगतो माझ्यातून पवित्र आत्मा काढून घेऊ नकोस. आपल्यातून पवित्र आत्मा गेला आपलं सगळं गेलं. म्हणून रोमकरास 8 अध्याय अख्खा तुम्ही जर वाचलं त्याच्यात तुम्हाला शिकायला मिळेल भरपूर काय. संत पाऊल काय सांगते, शरीर जरी पापामुळे मेलेलं आहे आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे. शरीर तुमच्या पापाने मेले पण आत्मा कुठेतरी आहे, तो नीतीच्या गोष्टीकडे कुठेतरी जीवनात प्रवेश करत आहे आणि नीती त्याला कुठेतरी मार्गदर्शक करत आहे. हालेलुया. आम्हाला विचाराने चालायचा. एखादा माणूस तुम्हाला कुठेतरी सांगणारी व्यक्ती अशी आहे तशी आहे, तुम्ही डोळ्याने पाहा, कानाने ऐका आणि मग विश्वास ठेवा. आणि परमेश्वर जिथे न्याय करणार आहे तिथे तुम्हाला बोलण्याची गरज नाही. नीतिसूत्र 24:16 मध्ये वचन दिलेलं आहे. हालेलुया. बरेचसे लोक कोणा विषयावर काय काय बोलतात, आमच्या विषयी पण खूप बोलतात. हालेलुया. मग आम्ही काय करतो, त्यांना काय कर, माझं एकच जीवनामध्ये एक भीती असते की मार्क 9:42 तुमचं तसं झालं नाही पाहिजे. आता त्यांचा विश्वास देवावर आहे आणि तुम्ही त्यांचा विश्वास तोडलाय. हालेलुया. आमच्या कर्माची भोगणारा आम्ही आहेत, आम्हाला परमेश्वर देईल प्रतिफळ. हालेलुया. पण तुम्ही जेव्हा त्या प्राथमिक जीवन जगतात आणि त्यांना तुम्ही तिकडे येणाऱ्याला बाहेर काढतात तर परमेश्वर सांगते मार्क 9:42 विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठ्या जातीची तळी बांधून काय सांगते, जातीची तळी बांधा. काय सांगते, त्याच्या गळ्यात जातीची तळी, नाही ते मासलीची तळी काढतील तुम्ही. त्याला समुद्रात टाकून द्यावे. मग समुद्रात मासली पकडायला नको. हालेलुया. कारण समुद्रात का टाकावं, एजिकेल 28 भर समुद्रात सैतान आहे. हालेलुया. आणि आपण योग मध्ये बघतोच. हालेलुया. 4-5 वचनामध्ये त्यात सांगितलेलं आहे की समुद्राच्या खाली जलाच्या खाली अधोलोक आहे. मग तुम्ही विचार करा, ओ अधोलोक आहे तिकडे नेऊन टाक.
हेच त्याच्या हिताचे आहे. हेच त्याच्या हिताचे आहे. 26 इयोब 26 अध्याय वचन 4. तू कोणापुढे हे शब्द बोललास? तो कोणामुळे शब्द बोललास? कोणाचे मनोगत हम्म. तुझ्या तोंडून निघाले? वचन 5. मृतांची प्रेते जलनिधीच्या व जलचरांच्या खाली थरथरा कापत आहे. हालेलुया. जलाच्या खाली काय करत आहे? प्रेते थरथरा कापत आहे. तुम्ही विचार करा, बायबल बऱ्याच गोष्टी शिकवते आणि जो बायबलच्या आधारित आहे, जीवनात चाललेला आहे, वचनात चाललेला आहे, तो परमेश्वराच्या राज्यात बरोबर पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलणार. तो बोलायला अख्खं बायबल तुमच्या तोंडी पाठ असणार. कारण का? तुमच्याकडे सत्य आहे, तुमच्याकडे पाप नाही, तुमच्यामध्ये कोणाविषयी नफरत नाही, द्वेष नाही, हेवा नाही. तुम्हाला जर आता कोण माणूस भेटला ना, तो कोणाची निंदा करते, कोणाचं बोलायला लागलं, तर तिथे स्टॉप राहणं, बाजूला या माणसाबरोबर लागू नका, परत त्याचं सहवास ठेवू नका, कारण ते शैतान म्हणून येते. आता मत्ते 7:1 दिले, तुमचे दोष काढण्यात तुम्ही कोणाचे दोष काढू नका. रोम करा 2 अध्याय 3. हे मानवा, दुसऱ्यांना दोष देणारा तू काय करतो? मग आपल्याला जे जागतिक लोक आहेत ते अशा परिस्थितीत येतील आणि त्यामध्ये आपल्याला बरगालतील, आपल्याला मुश्किलला टाकतील. हालेलुया. म्हणून आता मत्ते 28 अध्याय 19-20 वचन घ्या. तुम्हाला प्रभूचा प्रचार कसा करावा, पवित्र आत्मा कसा मिळवावा, पवित्र आत्मेचं कार्य कसं पोचवता येईल त्याविषयी शिका. मत्ते 28 अध्याय वचन 19. तेव्हा तुम्ही जा सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यांस पित्याच्या व पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या. वचन 20. जे काही तुम्हाला मी आज्ञा पिले तेच त्यांना पाळावे शिकवा. आणि पहा बघा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस. हालेलुया. येशू ख्रिस्त 1 दिवसासाठी आपल्याला आला नाही ना, 4 दिवसासाठी नाही आला. विचार. हालेलुया. किती दिवसासाठी आलाय? 4 दिवसासाठी आलाय येशू. हालेलुया. नाही, युगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस तुमच्या जोडीला. हालेलुया. हालेलुया. पण मग ते 13-25 झोपेत तुमचं निंदण फिरेल, मग अंग मास दुखेल. हालेलुया. अरे मनुष्य आध्यात्मिक, कारण मी त्याचे दोष नाही काढू शकत, कारण प्रभू येशू काय सांगतो मग ते 11-28 पासून, अहो कष्टी भाराकांच्यानो तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईल. पण झोपाचं विश्रांती नाही सांगितलं, आत्म्याची विश्रांती. नाही तर लोक त्याचे गैरफायदे घेतात आणि इकडे येतात, मिरच्या कोथिंबीर ठेचतात आणि मस्त. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन एकदम शांतीचं आहे, आनंदाचं आहे, सामर्थ्याचं आहे आणि अद्भुत गोष्टीचं. हालेलुया. आम्हाला वचनाने आणि सामर्थ्याने पहिलं मजबूत बनायचं आहे आणि त्याचं ताकद आमच्या शरीरात उतरवायचं आहे. म्हणून त्याने काय सांगितले, जे आज्ञा, जे नियम, ज्या विधी जे दिल्यात ते पाळावेस, त्यांना शिकवा, नाही तर मिरची कोथिंबीर ठेचू नका. हालेलुया. नाही तर बरेचसे लोकांचे विचार तसे आहेत. कारण का? तुम्हाला ते तेज दिसते ना, ते तेज असं दिसायला लागलं ना का डोळे एकदम काय होतात? चष्मावाल्या माणसाला टेन्शन नाही. त्याचं बरोबर मी बघतो हळूहळू ते काय करतात, डोळे असे करतात, परत एका बाजूने बघतात. हालेलुया. पण त्यांना माहिती नाही मला आता दिसते. हालेलुया. ते एक बाई आली ती इकडे आणि ती मस्तपैकी खुर्चीत बसले. मी प्रवचन देता देता कसं माझी नजर अशी दृष्टी फिरती असते, पण ती प्रतिसाद देते ना हा असं, तर मला काय माहिती आहे की ती माझ्याशीच बरोबर बोलते. हालेलुया. आणि मी प्रवचन देता 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 मी मध्ये मध्ये तिच्याकडे बघतो आणि असं बोलतो, तिथे सांगते हां. तर एक दिवस एकदम टायमाला असं बघता बघता मग परत पहिलं तर एकदम झाला. तेव्हा बघतो ते अरे त्या, कारण त्या खालच्या हॉलमध्ये होतं, तिथून तो लाईट दिसायचा. त्या लाईटीवर काय ते डोळे आहेत का, तो लाईट आहे ते माहिती नाही. तर त्याच्यामध्ये काचीमध्ये तेवढे डोळ्यासारखंच दिसायचं ते. हालेलुया. तुम्ही बघा पाहिजे, ज्यांना चष्मा आहे ना ते इथून बघा की तिकडून लाईटीवर बघा डोळाच दिसते का, डोळा बंद केलेला आहे, डोळा उघडा आहे माहिती नाही. हालेलुया. तर अशी काही उदाहरणं आपल्याला एक शिकायला मिळतं की परमेश्वर आपल्याबरोबर कार्य करतो. परमेश्वर स्वतःचे 33-13 तो आकाशातून पाहतो. हालेलुया. प्रेषित 1:24 सर्वांचा हृदय जाणारा परमेश्वर आहे. तो आपल्याला सर्व काही परमेश्वर देत असतो. म्हणून आपल्याला
त्याच्या वचनात आणि त्याच्या शिक्षणात वाढायचं. म्हणून छोटीशी आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पिता परमेश्वरा, पवित्र आत्म्याच्या सानिध्यात राहण्यास सर्वांना शक्ती दे, दान दे, वरदान दे. सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, मिलिटरीवर प्रभूचा आशीर्वाद. प्रभूचं वचन ऐकण्यावर प्रत्येकानं पवित्र आत्म्याचं सहाय्य भेटावं. हर दुःख, हर आजार, हर संकटातून त्यांना मुक्त हो. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. आमेन.